सध्या भारत देशामध्ये पाहिलं तर पहलगाम काश्मीर येथील जे थंड हवेचं ठिकाण आहे, जेव्हा मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे वातावरण काही प्रमाणात दिसून येतं. काय सांगता? पहिल्यांदा मी जे निष्पाप पर्यटक पहलगाम मध्ये गेले होते आणि त्या हल्ल्यामध्ये भाडी हल्ला त्यांच्यावरती झाला. अतिरेक्यांना धर्म आणि जात नाहीये, पण मुद्दाम तिथं त्यांची जात विचारून त्यांच्यावरती हल्ला केला, निष्पाप लोकांची हत्या केली. ह्याच्या माग आंतरराष्ट्रीय पाकिस्तान, भारत ह्यांच्या जे वैरुत्व आहे आणि पाकिस्ताननी हा केलेला तो हल्ला आहे. आज ह्या निष्पाप लोकांना मी प्रथमतः श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या आत्म्याला शांती लागावी. ह्या हल्ल्याची पूर्ण जगभरामध्ये निंदा होती. महत्वाचा मुद्दा आहे की आजच्या काळामध्ये वैयक्तिक स्वार्थापोटी आणि बऱ्याचशा ह्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. ह्या हल्ल्यामध्ये मी मुस्लिम असतील हिंदू असतील ह्या दोघांना हे सांग की मुळामध्ये पिढ्यानुपिढ्या आम्ही एकत्र राहिलोय आणि हे बाहेरनं आलेली माणसं आहेत. ह्याचा कुठलाही दुष्परिणाम आजपर्यंत कित्येक पिढ्या आम्ही एकत्र राहत असताना आमच्या विचारावर आचारावरती होऊन देऊ नये. हिंदू मुस्लिम भाई भाई ह्याच भाईचाऱ्यांनी आपण राहावं आणि मुस्लिमांनी बी आणि हिंदूंनी बी ह्या भाड्या हल्ल्याचा निषेध केलाय. आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस देशावरती अशा पद्धतीची आपत्ती येतील त्यावेळेस सगळ्या देशवासियांनी एकत्र येऊन आम्ही त्या गोष्टीला तुम्हाला सांगतो ईट का जवाब पत्थर से देऊ. मला वाटतं अनादिका ह्याच्यापासून आपण बघत आलोय की 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये हे करत असताना मोगल आले, अनेक अशी हे आले, तो तुमचा काय औरंगजेब असेल, हुमायूं असेल, असे हे सगळे बाहेरून आले आणि त्यांनी हल्ला केला. पण त्यापूर्वी सुद्धा मुस्लिम आमच्या देशामध्ये राहतच होते आणि त्या काळापासून आजपर्यंत हिंदू मुस्लिमांच्या वादाचा प्रयत्न असल्या लोकांनी बऱ्याच वेळा केलाय. पण आमचे हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाजाची माणसं सुज्ञ आहेत. बाबरने केला, बऱ्याचशा जणांनी ह्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही आणि मला वाटतं आजही होणार नाही आणि उद्याही होणार नाही. आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब ह्या गोष्टीला निश्चितपणाने मी म्हणलो तसं की ईट का जवाब पत्थर से देंगे पाकिस्तानला. आज पाकिस्तानची गिदड काय म्हणतो त्याला ही धमकी द्यायची चालू केलेली आहे त्यांनी की अणुबॉम्ब आमच्याकडे आहेत. काय हरकत नाही, आमच्याकडे सुद्धा आहेत आणि आम्ही देशवासी देशासाठी आमच्या प्राणांची आहुती द्यायला कुठेही मागं पुढं बघणार नाही. आणि एकदा हे होऊनच जाऊ द्या, म्हणजे वारंवार तुम्हाला सांगतो एक कुठंतरी हे कायम होणारी गोष्ट कायमस्वरूपी ह्याला स्टॉप मिळेल. पाकिस्तानला पुन्हा एकदा त्याची खुमखुमी जिरू, कारण ह्या देशाचे नागरिक असतील किंवा सैनिक असतील हे एवढे बहादर आहेत की ते 100% तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवरचा नकाशातलं पाकिस्तान नाव नेस्ताभूत करून टाकतील आणि ही काळाची गरज आहे. आम्ही बघतो इस्रायलचं चालू आहे, हमासचं चालू आहे, युक्रेन चालू आहे, रूसचं चालू आहे. तिथं अणुबॉम्बची ही केलेली नाहीये आणि अणुबॉम्ब फक्त मला वाटतं पाकड्यांकडेच नाहीये, त्यांच्यापेक्षा आमच्या मोदी साहेबांनी 10 पट आमचं सैन्य असेल, सुरक्षा बल असेल
शस्त्र असतील, अस्त्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि मला असं वाटतं की आता जास्त सहनशीलतेची परिसीमा संपलेली आहे आणि ह्याचा निर्णय त्यांनी घ्यावा अशी मी पंतप्रधान साहेबांना विनंती ह्यांना भाजपच्या ह्यांना विनंती करणार आहे. कारण आज 15 वर्ष झालं सर्व भारतीयांनी तुमच्यावर विश्वास ठेवून देश तुमच्यावर सोपवलाय आणि अनेक चांगले चांगले निर्णय, धाडसी निर्णय मोदी साहेबांनी घेतले. 307 असेल, तो 56 असेल, की अनेक गोष्टी घेतल्या. त्याच पद्धतीने उद्या सुद्धा प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये की एकदा पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. हो, आता आपण करमाळा शहराचा जर विचार केला तर सध्याच करमाळा शहरामध्ये जेवढे गट आहेत, काही गट त्यातले बागल गट, जगताप गट, संजीवमा शिंदे गट, हे जे किंवा पाटील गट असेल, 4 गट आता सध्याचे फोकस मधले गट आहेत, हे शांत आहेत. परंतु सध्या वेगळ्याच कारणाने राजकारण पेटलेलं आहे दिसून येतं. म्हणजेच अतिक्रमणा संदर्भात महेश चिवटे आणि जे अतिक्रमण धारक आहेत, फळभाजी विक्रेते, त्यांचं नेतृत्व करत असताना सुनील बापू सावंत यांच्यामध्ये सध्या कुठेतरी करमाळा शहराचं राजकारण रंगलेलं दिसतं. वास्तविक पाहता आता वस्तुस्थितीवरती बोलल्यावरती, योग्य अयोग्य गोष्टीवरती बोलल्यानंतर कुणाला तरी समाधान वाटेल, कुणाला तरी त्याचं वाईट वाटेल. मला या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगायचंय की रस्ता वाहतुकीसाठी असतो, व्यवसायासाठी नाही. व्यवसायाच्या जागा वेगळ्यात, वाहतुकीची जागा वेगळी. आणि माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांनी तक्रारी केल्या की भाऊ, त्या ठिकाणी भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, ते त्या ठिकाणी बसलेत आणि त्याच्यामध्ये जे ग्राहक आहेत, खरेदी करतात, ते रस्त्यावरती मोटरसायकल असेल, वाहन असेल, पार्किंगची जागा नसल्यामुळे ते तिथं लावलेलं जातं. छोटे मोठे ऍक्सिडेंट होतात, लोकांना त्रास होतो. आमचं आराध्य दैवत, ग्रामदैवत कमला भवानी आहे, तिच्या दर्शनाला जाणारे जे भक्त आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांना सुद्धा खूप त्रास होतो. वास्तविक ही व्यवसायाची जागा नाही. आणि त्याच्यावरती सुनील बापू असतील किंवा महेश चिवटे असतील, मला या दोघांना सांगायचं की महेश चिवटेचाही मुद्दा मान्य. उद्या हे म्हणायला बसलेत की जयवंतरावरती हे झाल्यामुळं महेश परवा बोला म्हणून जयवंतराव त्याच्या बाजूने. म्हणजे कुठल्या गोष्टीला कुठला रंग मारायचा आणि कुठला ब्रश वापरायचा ह्या तालुक्यामध्ये काय ह्या गोष्टी नाही. सुनील बापू हे आमचे नातेवाईक आहेत, सोयरे आहेत. यंग पोरगा आहे, चांगला पोरगा आहे, समाजसेवेबद्दल त्याच्याबद्दल हे आहेत. पण मला वाटतं की बापूच्या स्वभावाचा, सायकोलॉजीचा काही लोक गैरफायदा घेत आहेत. त्यांनी त्यांची एनर्जी, त्यांची शक्ती, शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, स्वच्छतेचा आहे, आरोग्याचा आहे, रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, विजेचा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी भाग घ्यावा आणि त्यांच्या नेतृत्वाला त्यांनी स्वतः उजाळा द्यावा. त्यांचे बंधू आमचे संजय सावंत, मला वाटतं 3-4 टर्म त्यांच्या नगरसेवक म्हणून झाल्यात आणि बांधकाम खात्याचे सभापती पण आहे. त्या माणसाच्या बाबतीत सगळीकडे ही चर्चा की शांत स्वभावाचा, जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणं. आणि त्यांच्या काळामध्ये संजय सावंतनी मला वाटतं त्या ठिकाणी मला वाटतं 4-5 कोटीच्या पुढे म्हणलं तरी निधी वापरलाय, विकास केलाय. आणि मला वाटतं सुनील बापूचे ते सख्खे भाऊ आहेत. बापूंनी सुद्धा त्या पद्धतीने निर्णय घ्यावा
बऱ्याच राजकारणामधल्या काही गोष्टी असल्यानंतर सुनील बापू माझ्याकडे येऊन सुद्धा बऱ्याच वेळा विचार विनिमय करून माझ्या विचाराबरोबर ती त्यांनी तुम्हाला सांगतो सहमत होऊन पुढे वाटचाल बी केली. पण आता हा का निर्णय घेतला हे म्हणणं जरा मला गमतीशीर वाटते त्यांच्या बाबतीत. पण त्यांनी आता भविष्यामध्ये अनेक क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता, लोकांची अडीअडचणी सोडवू शकता, लोकांच्या समस्येवरती तुम्ही निश्चितपणाने सुलोचन काढू शकता. अशा पद्धतीमध्ये तुम्ही सहभाग घ्यावा. बापू हा चांगला एक युवक कार्यकर्ता आहे. एक जुनी म्हण होती, द्राक्षाचं येले लिंबाच्या झाडावर गेलाय. तसं आज बापूंनी करू नये, कारण त्यांनाही वारसा आहे. त्यांचे आजोबा एक चांगले मोठे व्यापारी होते आणि समाजकारक बी होते, असं आबांचं नाव आहे. त्यांचे चुलते सुभाष अण्णा हेही तुम्हाला सांगतो हमालांचे गोरगरिबांचे प्रश्न मिटवणारे होते. पण चुकीच्या मार्गाने त्यांनी कधी आवाज उठवला नाही. राजकारणामध्ये विचारामध्ये त्यांच्या आमच्या थोडीशी विभिन्नता व्हायची, पण जिथं लोकांच्या हिताचं काम आहे आणि जिथं लोकांना न्याय द्यायचं काम आहे त्यावेळेस ते माझ्या बरोबर असायचे आणि मी त्यांच्या बरोबर असायचो. थोडस बापू अनुभवाने कमी असल्यामुळं त्यांच्या ह्या गोष्टीचा वापर काही मंडळी करून घेत असतील तर त्यांना मी बोलून घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे की रस्ता हा वाहतुकीसाठी असतो, व्यवसायासाठी नसतो. आणि ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे काही गोष्टी प्रशासनाच्याही चुकीच्या आहेत. 5 वर्ष झालं नगरपालिकेचं इलेक्शन नाही आहे. मला वाटतं 2-2.5 कोटी रुपयाची इथं भाजी मंडई नवीन तयार झालेली, तिथं भरपूर जागा आहे. शेवट भाजी असेल, अन्नधान्य असेल, हे जीवन आवश्यक गोष्टी आहेत. त्या घेण्यासाठी ग्राहक जिथं त्या मिळतात तिथं जातात. पण सगळ्यांनी आता मिळून, नारायण आबा आम्ही मिळून कलेक्टर साहेबांना सांगू की बाबा ठीक आहे, नवीन बॉडी ज्यावेळेस अस्तित्वात येईल तेव्हा येईल, तोपर्यंत तुमच्या अधिकारामध्ये त्या मंडईचं उद्घाटन करून व्यावसायिकांनाही न्याय द्या आणि रस्त्यावरती जाणाऱ्या आमच्या सर्वसामान्य पब्लिकलाही न्याय द्या आणि हे सगळं ओपन करा. आणि हे मोर्चे, एक दुसऱ्यावरती टीका टिप्पण्या ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. महेशने बी आता त्याने मी त्याची बाईट ऐकली, त्यांनी बाईट देताना सांगितलं की बाबा हे चुकीचं आणि खरंच चुकीचंच आहे. 4-2 लोकांनी तिथं काय करतात, आता महेशने त्यांच्या कामातला उजाळा दिला, हो आम्ही वर्गणी करून काय लोकांची सेवा करत नाहीये, हे रास्त आहे. आज करमाळ्या तालुक्यामध्ये जर मला वाटतं महेशचे बंधू मंगेशने मुंबईमध्ये काम करत असताना ह्या तालुक्याकडे सुद्धा तेवढ्या जिव्हाळ्यांनी पाहिलं. ब्लड बँक काढली, डायलिसिस सेंटर काढलं, मला वाटतं काही मोफत औषधं, चष्मे, आमकं तमकं आरोग्य शिबिरं त्यांनी भरवली. 50 लाख रुपयाची काय काय सुविधा केल्या. मधल्या काळामध्ये देवीच्या रस्त्यामध्ये ते खाली देवीचं मंदिर आहे, वास्तविक ते काढायला पाहिजे होतं रस्त्यातनं आणि त्याच्यामुळे बरेचसे ऍक्सिडेंट होतात. वर देवीच्या माळावर सुद्धा एक मोठा चौतारा करायचा होता की यात्रेच्या वेळेस, पण राजकारण आलं, तुझा माझा आला आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या. राजकारणामध्ये माझा जे म्हणणाऱ्या 4 माणसाला ज्यावेळेस आम्ही हे देतो, संरक्षण देतो किंवा त्यांना पाठीशी घालतो, त्यावेळेस हा विचार केला पाहिजे की त्याच्या मागे 5,000 लोकांचं आम्ही नुकसान करतोय, त्यांची गैरसोय करतोय, त्यांना तुम्हाला सांगतो विकासापासून वंचित ठेवतो. हे राज्यकर्त्यांनी भान ठेवणं गरजेचं आहे. जे लोकांना हवंय तेच दिलं पाहिजे आणि आपल्या लोकांना आपण समजून सांगितलं पाहिजे. आज त्यांनी मला वाटतं ज्याला हात नाही, पाय नाहीयेत, अपंग आहेत, त्यांना सुद्धा कृत्रिम हातपाय देण्याबद्दल सुद्धा त्यांनी ते मला वाटतं त्या दिवशी भाषणात बोलले ते की आम्ही ते आणतोय. मला वाटतं त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या 85व्या वाढदिवसाच्या काळामध्ये मीही गेलो होतो तिथे. राजकारणामध्ये विचाराचे मतभेद असू द्या, पण ज्यावेळेस जनसामान्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो
त्यांच्या हिताचा प्रश्न असतो, त्यावेळेस राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र आलं तर भविष्यामध्ये जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात हा तालुका एक नंबरला जाईल आणि लोक ह्याचा आदर्श घेतील. भाऊ, आता आपण पाहिलं जसं तुम्ही सांगितले की बाबा कुठेतरी ह्या दोन्ही गटांनी सामंजस्याने किंवा सुनवपू असतील यांनी सामंजस्याने सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. हा, तर आता करमाळा नगरपालिकेमध्ये जे काय करमाळा शहरातील नामांकित जे काय लोक होते ते त्या ठिकाणी गेले आणि ह्या अतिक्रमणासंदर्भातच जे तुळशी वृंदावन करमाळा शहरामध्ये जे उभा केलेला आहे त्या संदर्भातला ठराव असेल किंवा त्या ठिकाणी जे तुळशी वृंदावनावर जे नाव दिलेलं आहे त्या नावाचा ठराव असेल या संदर्भात सुद्धा आता मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशी केली आहे आणि मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितले की ते नावाचा ठराव नाही केला ते काढून टाकू. नाही, मुळामध्ये हा विरोधासाठी विरोध करण्याचा हा प्रकार आहे. मुळामध्ये एक सुंदर असं तिथं शिल्प तयार झालंय आणि त्या शिल्पातनं ज्या त्या रस्त्याला बरीचशी ग्रामीण भागातील लोक असतील किंवा आमच्या कमला भवानीला जाणारे भक्त असतील तर जाताना त्याच्याकडे दृष्टी टाकल्यानंतर अनेक उत्साह वाढतो, थोडस मनामध्ये अनेक श्रद्धा निर्माण होती आणि ते छान वाटतं, असं काही वाईट नाही. आणि मला वाटतं ते वाहतुकीला किंवा कशाला अडथळा निर्माण व्हायचं कारण नाहीये आणि ते काही बेकायदेशीर झालं नाहीये. बेकायदेशीर जर झालं असतं तर नामदार वगैरे त्या उद्घाटनाला आले नसते आणि ते त्यांनी मला वाटतं स्वखर्चातनं केलेले, रस्ता सोडून केलेले. तर त्याच्यावरती काही जरी हे चुकीचं बोलत असतील किंवा नाव काढून टाका किंवा काय करून टाका तर हा बालिशपणा आहे. जशा प्रकारे आता तुळशी वृंदावनाचा विषय झाला आपण सांगितलं, परंतु तुळशी वृंदावन हे दक्षिणमुखी आहे आणि ते दक्षिणमुखी असल्यामुळे कुठेतरी करमाळा तालुक्यावर मोठं संकट येण्याचे जर आलं म्हणजे येऊ शकतं आणि तशा प्रकार जर झाला तर त्याला जबाबदार कोण, अशा प्रकारे सुद्धा मुख्याधिकाऱ्यांकडे तिथे उपस्थित लोकांना विचारणा झाली किंवा तशा प्रकारे त्यांच्या पुढे प्रश्न उपस्थित केले गेले. आता कुणी विचारला मला माहित नाही, साधारण मला वाटतं तो ज्याने हा प्रश्न उपस्थित केलाय काय तो ज्योतिषाचार्य असला पाहिजे किंवा शंकराचार्यासारखा तो हे असेल. ही अशी भंपक माणसं आहेत. आदिनाथ महाराजामध्ये तुम्हाला माहिती का दक्षिणमुखी देवस्थान सगळ्यात जागृत असतं. आमच्या किल्ल्यामध्ये शनी मारुतीचं मंदिर आहे ते दक्षिणमुखी. आदिनाथ महाराजांचे इथे एक मारुतीचं मंदिर आहे ते दक्षिणमुखी. कित्येक ठिकाणी दक्षिणमुखी देवस्थान असतात काय. आणि त्यांनी जरी सांगितलं की शहरावरती काय येईल म्हणले ते संकट येईल म्हणले, मग मला वाटतं सूचकतेनेच मंगेशच्या लक्षात आलं की ते दक्षिणमुखी होते म्हणून त्यांनी शहराच्या बाहेर केले ते. तर त्याच्यामुळे म्हणावं तुम्ही काही काळजी करू नका त्याची. आणि जे बोलले असतील ते शहरात राहतात का ग्रामीणला राहतात? ग्रामीणलाच राहतात ना, मग त्यांनी शहराची काळजी करू नये. ते मला वाटतं अतिक्रमणातलेच असले पाहिजे. भाऊ, आता आपण या सर्व गोष्टींचा शहरातल्या गोष्टींचा विचार करत असताना ग्रामीण भागाकडे ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण संजय मामांवर कागदावरचा विकास या गोष्टीवर आपण सतत टीका केली होती. त्या अनुषंगाने कुठं कोटेगाव बंधाऱ्याचं आता कुठं काम केलं होतं, परंतु सोशल मीडियामध्ये म्हणजे पायाभरणीचं काम, भूमिपूजनाचं दुरुस्तीचं काम, गळती बंद करण्याचं काम आहे संदर्भात आता आणि त्यात आपली उपस्थिती किंवा आपल्या हातून हस्ते करण्याचं काही कार्यक्रम झाला परवा. हो, तर त्यामध्ये आता सोशल मीडियावर सुद्धा एक पोस्ट व्हायरल होती की आपण म्हणजे आयत्या पिठावर रेगुटा मारतात किंवा ते जनाची नाही मनाची आमकं ते भाडुत्री लोक आहेत. चुकीच्या पद्धतीने काही नाही ते लिहू द्या. शेवट त्यांचा जन्म चुकीचा आहे. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जन्म देताना चुकीचं दिलेलं आहे काय. त्याच्यामध्ये जर एवढी हिंमत असली असती तर त्या पोस्टवर त्यांनी त्याचं नाव लिहिलं असतं. पण ज्यांनी नावच दिलं नाही म्हणजे हे ज्याला आपण थोडक्यात मी जरा शिरवळ भाषेत म्हणतो की बिनबापाचे काय. ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की बाबा अशुद्ध बीज आहे आमकं. मी वाचलं ते. अशा टीका टिप्पणीला मी मागच तुम्हाला सांगितलं मी टिकाव धरणार आहे.
लोकांनी साधू संतांना सोडलं नाही, महात्म्यांना सोडलं नाही, प्रभू रामचंद्राला सोडलं नाही. समाजामध्ये ही अशी लोक असल्याशिवाय आमच्याही नावाला उजाळा मिळत नाही आणि आमचंही आम्हाला कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळत नाही. अशी भाड्य माणसं पाहिजे. जशी आता काल काश्मीरला भाडे हल्ला करणारी आली होती, तसा हा पैसे घेऊन जगणारा माणूस आहे. हे ज्या संजय शिंदे यांचे 10-5 रुपये दारूला ह्याला त्याला देतो, ह्याला स्वतःचा प्रपंच चालवता आला नाही. बापदादाचं दुकान होतं, बंद पडलं, हा रस्त्याला भीक मागतो. काय अनेक पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये पूर्वी ह्यांच्याकडं ही होती, त्यातने ह्यांना हाकलून दिलं होतं. हा पूर्वी डेगाबागलाकडे असताना केसरीमधनं माझ्यावर टीका केली होती. केसरीला मी नोटीस दिल्यानंतर केसरीने ह्याच्या डोंगणावर लाथ मारली आणि पेपरला जाहीर माझी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. विवेक शून्य काय असं म्हणलं तर काय ते चुकीचं नाही. आणि निशे की बात खिशे, तो बिचारा पोटासाठी निशेसाठी गरळ टाकतो. काय मुळामध्ये माझं बी शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे तालुक्याला माहिती आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्याच्या चळवळ्यात त्यांनी स्वतःला सिद्ध करून ह्या तालुक्याचे आमदार झाले. संगोबासारखी पाण्याची स्कीम असेल, उजनीसारखं धरण असेल, तुम्हाला सांगतो मांगीसारखं असेल, ह्या तालुक्यामध्ये स्टँड, कुटीर रुग्णालय, शिक्षण संस्था अशा अनेक काढल्या. तुझ्या बापाने काय केल्या ह्याचा बाप तुम्हाला सांगतो, नगरपालिकेमध्ये घरपट्टीच्या पट्ट्या वाटत होता, त्यात भ्रष्टाचार केलं म्हणून त्याला हाकलून दिलं. कैलासवासी नामदेवराव जगतापानेच भांडवल देऊन. तुम्हाला देवीला भक्तांनी वाहिलेल्या साड्या पुरल्या नाहीत, तिथली कपाटं पुरली नाहीत, तिथले पंखे पुरले नाहीत आणि तुम्ही हे सगळं विकल्यानंतर आज तुमच्या हातात आईने परडी दिली आणि त्या परडीवरती हे जागतात. आमच्या बीजाचं कशाला सांगतो लागा, आमच्या बीजाची तू किती वेळा मागणी केली, पण आम्हीच तुला सांगितलं की तुझं रान माचाडाचंय, खरपाडाचंय, काय बरडाचंय, म्हणून आम्ही बी ह्याच्या रानात टाकलं नाही. आमचं बी नेहमी मळशीला उगवतं आणि ह्या धनुर्याच्या पैदाशी तालुक्यामध्ये बऱ्याच आहेत. असंच मला वाटतं एक विटलाय ते टाकतं डेरे, सूरज डेरे, तो एक कामालाच आहे. त्याला 3 एकर जमीन आहे, त्याची खायची मारामार आहे. त्याचं नाव सूरज ढेरे म्हणून मला कोणीतरी सांगितलं, मलाही माहित नाही. अनेक जणांनी ह्यांच्या घरामध्ये बल्ब लावल्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या सूर्याचा जन्म झालाय. काय हे असल्या लोकांना मी मोजत नाही आणि ह्यांनी माझ्याबद्दल बोंबलच पाहिजे. आणि उद्या जरी ह्यांनी बंद केलं तर मी ह्यांची सोय करील, ह्यांची पूर्तता देईल. लेखाओ बॉम्बला तुम्हाला सांगतो, कैलासवासी नामदेवराव जगतापांना आचार्य आत्रे म्हणले होते की नामदेवराव मी तुमच्याबद्दल एवढं लिहितोय, तुम्हाला राग येत नाही का विधान भवनात. त्यावेळेस साहेबांनी आचार्य आत्र्यांचा त्या ठिकाणी हात जोडून त्यांनी सांगितलं की ह्या नामदेवरावला कुणी ओळखलं असतं, तुमच्यामुळे आत्रे मला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. त्याच्यामुळे ह्या असल्याने भुकलंच पाहिजे आमच्याबद्दल. भाऊ, आता आपण पाहिलं की मकाई कारखान्याच्या निवडणूक संपन्न झाली, त्यामध्ये बागल गटाने त्या ठिकाणी विजय मिळवले, खाती सत्ता मिळवली. त्या अनुषंगाने त्यांना आता 140 कोटी रुपये आता मिळणार सुद्धा आहे. त्यामध्ये काय तर कामगारांच्या 50% पगार देण्याचं काहीतरी त्यामध्ये आहे, 35 कोटी काहीतरी द्यायचं आहे. परंतु त्या अनुषंगाने आता महेश चौधरींनी सुद्धा सांगितलंय की बाबा कामगारांच्या सगळ्याच पगारी मिळले पाहिजे आणि पुढच्या आंदोलनाची सुद्धा ते भूमिका घेणार आहेत असं. आता मी काय त्या खोलात गेलो नाही किंवा ते काय मी बघितलं नाही. ठीक आहे, त्यांना जर 140 कोटी रुपये जर शासनाने दिले असेल तर त्याचा त्यांनी विनियोग करावा. त्यांच्या वडिलांनी आमच्या बरोबर ती सुरुवातीपासून राजकारण केले. ऊस उत्पादकाचे पैसे देणं, कामगारांचे पैसे देणं, हा शासनाचा ज्यावेळेस तुम्हाला मदत होती त्यावेळेस हा नियम असतो. आणि ज्या लोकांनी तिथं कष्ट केलेत, काय म्हणजे कामगार हा काय श्रीमंत नाहीये, त्याची मुलं बाळ, त्याचा प्रपंच, त्यांचे आई वडील, लग्न, दवाखाना, अमकं तमकं सगळ्या समस्याला तोंड देण्यासाठी तो तुमच्या तिथं कारखान्यात काम करतोय.
तर पगारी त्यांनी सुद्धा ती सहानुभूती डोळ्यापुढे ठेवून केल्या पाहिजे. असं काय मी त्यांना उपदेश करत नाही, तो त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे. पण हा नियम आहे आणि करायच काय हरकत नाही आणि पुन्हा संस्था उभा करा, अशा माझ्याही त्यांना शुभेच्छा. हा म्हणजे आता आपण तुम्ही शुभेच्छा दिल्या, परंतु काही महिन्यांपूर्वी मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली होती. यामध्ये जगताप गट, बागल गट, जसं आपण पाटील गट, शिंदे गट, म्हणजे असे जे काही करमाळा तालुक्यातले नावाजलेले गट आहेत, प्रमुख गट आहेत, यांनी सर्वांनीच माघार घेतली, परंतु प्राध्यापक रामदास जोड आणि बागल गट यांच्यातच खऱ्या अर्थाने निवडणूक झाली. मग आपण यातनं ह्या गटांनी का माघार घेतली त्याविषयी काय? हे बघा, आता एक लक्षात घ्या, विरोधासाठी विरोध करायचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो संघर्ष जास्त वाढवायचा. सुरुवातीपासून हा कारखाना कुणाकडे होता? बागलांकडेच होता. ह्या कारखान्याचं चांगलं वाईट काय करण्याचं पालकत्व ह्यांनी सगळं स्वीकारलेलं आहे. आणि उद्या समजा ह्या कारखान्याची अवस्था बघून, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो झालेली दुर्दशा बघून, आपण तिथं जाऊन आपल्यावरती घेण्यात देण्याचा त्या गोष्टीचा हे घेण्यापेक्षा आम्ही आपलं त्या विचाराने अलिप्त राहिलो. आपण गेल्या काही दिवसांमध्ये करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी यांच्या करमाळा पोलिसांनी सुद्धा गंभीर असे आरोप केले होते की भ्रष्टाचारासंदर्भात किंवा इतर काही गोष्टींसंदर्भात. 1 मार्च रोजी 1 मे रोजी आता एक आत्मदहनाचं आंदोलन आहे. मी ऐकलंय पुनवरचा तो माणूस वाटतं, कोण वडगाव का पुनवरचा कुठलं तरी आहे. 40 लाख रुपयासंदर्भात मी तर त्यावेळेस सांगितलं की त्यावेळेचा असणारा जो पी आहे तो केस करायला गेलेल्या लोकांना सुद्धा पैशाची मागणी करायचा आणि जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा. ज्यांच्यावर केस व्हायची त्यांनी जास्त दिले तर केस देणाऱ्याकडनं घेतली जात नव्हती. अशा पद्धतीने हे सगळं चाललं होतं. हे तर मी तर पूर्वीच बोललेलो आहे. आता ह्या तालुक्यामध्ये राज्यकर्त्यांमध्ये मेळ नाही किंवा अनेक पार्ट्या अनेक ह्या गोष्टीमुळं ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो जे समस्येत आहेत, जे अडचणीत आहेत, त्यांना न्याय मिळत नाही. भाऊ, आता ज्या प्रकारे आपण मकाईच्या याच्यावर भाष्य केलं, त्याचप्रमाणे आदिनाथची परिस्थिती तशी पाहिली तर कर्जामध्ये तो कारखाना बुडालेला आहे. आपण ज्यांना सहकार्य केलं ते आमदार नारायणआबा पाटील यांना सहकार्य केलं, आमदारकीमध्ये ते विजयी झाले. त्यानंतर या आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीनुसार त्यांनी विजय संपादन केला. आता आदिनाथ कारखान्यासंदर्भात ते चेअरमन झाले आहेत, व्हाईस चेअरमन त्यांच्याच गटाचे सहकारी झालेले आहेत. काय वाटतं आता तरी कारखाना ऊर्जित अवस्थेत येईल? कारण की तुम्ही सांगितलं होतं की कारखाना पूर्णच म्हणजे कुठंतरी सलाईनवर नाही तर पूर्णच मृत झालेला आहे. नाही, मी माझी भूमिका पूर्वी स्पष्ट केलेली. आज नारायण आबा शासन दरबारी करमाळा तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून तिथं आहेत. शासनाकडं असेल, बँकेकडनं असेल, मोहिते पाटील त्यांच्या बरोबर ती त्यांचे समर्थक म्हणून त्यांच्या पाठीशी उभा आहेत. आणि मला असं वाटतं की माझी भूमिका मी पूर्वी स्पष्ट केली. आज आता ह्या दोन्ही इलेक्शन मध्ये ज्यावेळेस आबांनी यश मिळवलं, आम्ही त्यांच्या पाठीशी उभारलो आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता हे आव्हान त्यांनी स्वीकारले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कारखाना कशा पद्धतीने चालल, भाव किती देताल, उत्पादकाला न्याय कसा देताल, हा प्रश्न आपण नारायण आबाशीच विचारावा आणि त्यांच्याशी संवाद करावा. कारण भविष्यामध्ये नुसता कारखानाच नाहीये, रिटेवाडी जलसिंचन उपसा आहे, रस्ते आहेत, वीज आहे आणि बऱ्याचशा अशा समस्या आहेत, रस्ते आहेत. या सगळ्या गोष्टींची
मला वाटतं मतदारांची जनतेची आवाकडनं अपेक्षा आहेत त्या कितपत पूर्ण ते करतायत ते आव्हान त्यांना हे पेलायचंय. आणि हे पेलत असताना मला असं वाटतं की आम्ही तुम्ही तर सहकार्य करू, त्यांना प्रोत्साहन देऊ, पण मला वाटतं आपणही त्यांच्याशी चर्चा करून घ्यावी आणि त्यांच्याकडनं खुलाशेवार ही माहिती घेऊन जनतेच्या पुढे द्यावी. भाऊ, या आदिनाथ कारखान्याच्या अनुषंगानेच बागल गटाची सत्ता होती आधीची. त्यावेळेस त्यांच्यावर बऱ्याच अंशी टीका झाली की बाबा त्यांनी कारखान्यासमोर कर्ज वाढवलं किंवा नेतृत्व योग्य लाभलं नाही किंवा इतर काय अनेक बाजू चर्चा झाली, टीका झाली, आंदोलने सुद्धा शेतकऱ्यांची झाली. आता कुठेतरी हे सर्वच गोष्टीतून भागलगत कुठेतरी बाजूला निघल्यासारखं वाटतंय का? कारण की तालुक्यामध्ये आता सध्याची चर्चा अशी आहे की ह्या सर्वच गोष्टीतून बागलगत जरा एक वेगळ्या प्रकारे पाठिंबा म्हणजे बाजूला राहिल्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कुठेतरी ते की ह्या सर्व टीका किंवा ह्या सर्वच ह्याच्यातनं सेफ बाजूला लागले. असं मला वाटत नाही, पण आता पूर्वीच्या काळामध्ये आपण बघायचो एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा ड्रायव्हर जरी तिथनं तुम्हाला सांगतो दुसऱ्या गाडीवर कामाला गेला तरी त्या गाडीमध्ये मेलेली आणि त्या काळामध्ये कोण गाडी चालवत होतं ही लोक विसरत नाही. हे स्मरणातच राहतं. काय असं जर तुम्ही चुकीचं वागून दुसऱ्याच्या हवाली काही गोष्टी केल्या म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही त्या दोषातनं मुक्त झालात किंवा तो तुमच्यावरती लोकांनी ठेवलेला आरोप पुसल्या गेला असं होऊ शकत नसतं. पण चला तुम्ही म्हणताय तसं आहे तर हरकत नाही, आम्हालाही त्याच्याशी काही म्हणजे मला हे वाढवायचं नाही तर काय होतं मी स्पष्ट बोलतो, अवगुणावर बोलतो, पण ते मला शत्रू समजतात आणि मी बिचारा गरीब माणूस आहे, पामर माणूस आहे, माया मागं कुणी नाही. मग तुम्हाला सांगतो आम्हाला तुम्ही ही विचारता, आम्ही बोलून गेलो म्हणजे मग ते आमच्यावरती संकट आली म्हणजे तुम्ही कुणी नसता, आम्हाला अडचणीत आणू नका. भाऊ, श्री कमलादेवीच्या मंदिरात शेजारी एक पतसंस्था आहे, श्रीमती श्यामलताई दिगंबरावजी बागल. पतसंस्था आहे. या पतसंस्थेमध्ये सुद्धा आता करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे, 3.5 कोटी. तर त्या अनुषंगाने कुठेतरी आता तिथल्या लोकांचा सुद्धा संयमाचा बांध तुटत आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी आता बागल गटाने किंवा त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली की त्या पतसंस्थेचा आणि आमचा कोणताही संबंध नाही, फक्त त्या पतसंस्थेला तिथल्या लोकांनी प्रेमापोटी ते नाव दिलेलं आहे. नाही ते खरं वस्तुस्थिती. आता कित्येक तुम्हाला सांगतो संस्थेमध्ये घोटाळे झाले किंवा कुठं काय झालेले, मग तिथं संतांची त्या संस्थेला नावं दिली, देवादिकाची नावं दिली आहेत, राष्ट्रभूषणांची नावं दिली. पण संस्था जो चालवतोय तिथली तुम्हाला सांगतो संचालक मंडळ असेल, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, तिथल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीला ते जबाबदार आहेत. त्यांचं बिचाऱ्यांचं नाव दिलं म्हणून ते जबाबदार नाहीत. पण ते तुम्ही त्यावेळेस त्यांना माहित नाही की आमचं नाव देताना तुम्ही हे चुकीचं वागतात असं हे नाहीये. आणि हे असतंय की त्याच्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाहीये, ते फक्त नाव आहे काय. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, साधू संतांची, देवाची, राष्ट्रीय पुस्तकांची नावं दिली आणि त्या संस्था डुबल्या, भ्रष्टाचार झाला काय, ह्याचा अर्थ त्यांना कुणी जबाबदार धरू नये हे सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतं.